तुमच्या शेतात दुधी असेल, कुरडू असेल, लांब पानाचे गवत असेल, रुंद पानांचे गवत असेल, लवाडा असेल, कोणत्याही प्रकारचे गवत असेल तर जवळजवळ 10 ते 12 तासात म्हणजे तण मुळासकट जडून जायला मदत होते। तर हो मित्रांनो, शेतकऱ्यांची नंबर 1 आणि पहिली पसंती म्हणजे राऊंडअप। पण राऊंडअप फवारणी केल्यानंतर पण बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम हा असतो की मुळासकट तणांचा नायनाट होत नाही। पण राऊंडअप फवारणी करत असताना 90% शेतकरी चूक करतात। नक्की ती चूक कोणती आणि कशी, तसंच आपण राऊंडअप फवारणी करत असताना कशा पद्धतीची फवारणी करायची, त्याचं प्रमाण किती घ्यायचं आणि सोबतच कॉम्बिनेशन मध्ये आपण असा कोणता फॉर्म्युला, कोणता घटक ऍड करायला पाहिजे जेणेकरून हा तणनाशक जुगाड पॉवरफुल पद्धतीने काम करून जाईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन अफलातून व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मी या तणनाशकाबद्दल सांगणार आहे। तर आपण राऊंडअप सोबत प्रमाण किती घ्यायचं आणि त्याच्यासोबत असं कोणतं फॉर्म्युला ऍड करायचा आहे जेणेकरून तणाचा मुळासकट जडून नायनाट होईल आणि जवळजवळ म्हणजेच 2 महिने तण उगवणार नाही। तर सर्व टिप्स सहित व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर मित्रांनो, तणनाशक फवारणी करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट, शेतात ओल असणं गरजेचं आहे। पण ओल ही जास्तीची नकोय, म्हणजे शेत हे वाफसा कंडिशन मध्ये पाहिजे। 90% शेतकरी या ठिकाणी चूक करतात। दुसरा महत्वाचा मुद्दा, आता राऊंडअप फवारणी करत असताना राऊंडअप मध्ये ग्लायफोसेट नावाचा घटक असतो। तर तो ग्लायफोसेट नावाचा घटक अगदी बॉटलमध्ये औषधात तडाशी बसलेला असतो। तर फवारणी करत असताना कधीही बॉटल व्यवस्थितरित्या ढवळून घ्यायची, म्हणजे ग्लायफोसेट नावाचा घटक त्या औषधामध्ये व्यवस्थित मिश्रित होईल आणि ते तणनाशक फवारणीनंतर आपल्याला फायदा होईल। तिसरा महत्वाचा मुद्दा, आपण तणनाशक फवारणी करत असताना पाण्याचं प्रमाण योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, आता बरेच शेतकरी राऊंडअप फवारणी करतात, पण कोणी 80 मिली प्रमाण घेतं 15 लिटर पंपसाठी किंवा 20 लिटर पंपसाठी, किंवा कोणी 100 मिली घेतं। तर या ठिकाणी आपल्याला जवळपास 20 लिटर पंपसाठी 100 मिली एवढे राऊंडअप घ्यायचं आहे। सोबतच कॉम्बिनेशन मध्ये काय घ्यायचे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तसेच फवारणी करत असताना पाण्याचं प्रमाण जास्तीचं घ्यायचंय आणि व्यवस्थित जे काही गवत आहे ते ओलं झालं पाहिजे आणि ओलं झाल्यानंतर जे काही औषध आहे ते मुळांपर्यंत झिरपलं पाहिजे। आणि सोबत कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला या ठिकाणी एक घटक घ्यायचा आहे, ते म्हणजेच देशी दारू। तर हो मित्रांनो, देशी दारू आता काय घ्यायची आहे, तर देशी दारूमध्ये अल्कोहोलचं प्रमाण खूप चांगल्या पद्धतीने असतं आणि ते अल्कोहोल जे काही गवतामध्ये सेल्स असते ते सेल्स डॅमेज करण्याचं कार्य करत असते। त्याच्याने काय होतं, ज्या वेळेस मुळांपर्यंत म्हणजेच ते अल्कोहोल जातं आणि ते सेल्स डॅमेज करायला मदत करतं। म्हणजेच काय, सेल्स डॅमेज झाल्यानंतर तुमचं जे काही शेतात कोणत्याही प्रकारचं गवत असेल तर ते पूर्ववत हिरवं होत नाही। म्हणजेच काय, तण हे मुळासकट नष्ट व्हायला मदत होते। तर मित्रांनो, खूप जबरदस्त पद्धतीचा फॉर्म्युला आहे, जबरदस्त पद्धतीचं तणनाशक आहे। तर तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये हा घटक ऍड करा आणि फवारणी करा आणि फवारणी करून झाल्यानंतर रिझल्ट नक्कीच कळवा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 100 मिली एवढे 20 लिटर पंपसाठी औषध घ्यायचंय। आता देशी दारूचं प्रमाण किती घ्यायचंय, तर मित्रांनो, देशी दारूचं प्रमाण आपल्याला जवळपास 20 लिटर पंपसाठी 30 मिली एवढं आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये ऍड करायचंय। तसेच मित्रांनो, फवारणी करत असताना अजून 90% शेतकरी चूक कशी करतात, तर ज्या वेळेस आपण फवारणीसाठी पाणी वापरतो तर ते पाणी शुद्ध असणं गरजेचं आहे। बरेच शेतकरी गढूळ पाण्याचा वापर करतात, तर आपल्याला पावसाचं पाणी किंवा गढूळ पाण्याचा वापर या ठिकाणी टाळायचा आहे। जर तुम्ही चांगलं शुद्ध पाण्याचा वापर जर केला, क्षारयुक्त पाणी टाळायचंय, क्षारयुक्त पाणी, गढूळ पाणी जर आपण या ठिकाणी वापर केला तर या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट हा 100% मिळणार नाही।
100% रिझल्ट मिळण्यासाठी आपल्याला स्वच्छच पाण्याचा या ठिकाणी वापर करायचा आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, शेवटी ते तणनाशक आणि राऊंडअप आहे. कोणत्याही पिकामध्ये फवारणी करत असताना काळजी घेणे खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपले जे काही पीक लागवड केलेले असेल, तूर असेल किंवा उडीद मूग असेल, कापूस असेल, XYZ कोणतंही पीक असेल, तर त्याच्यावर तणनाशक हे उडू नये त्यासाठी नोझल कॅपचा वापर करायचा आहे. 2 पट्ट्यांमधील अंतर जास्त असेल पिकामध्ये तरच त्या पट्ट्यामध्ये याची फवारणी करा, जेणेकरून तुमचा पिकाचं नुकसान होणार नाही. आणि जर नुकसान झालं तर त्याच्यासाठी जर प्लॉट स्ट्रेसमध्ये गेला तर स्ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी, एनर्जी लेनर पिकाची वाढवण्यासाठी आपण तणनाशक फवारणी करून झाल्यानंतर कशा पद्धतीने उपाययोजना आणि फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे तो देखील व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत. भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा.